नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. भगतसिंग बागेतील दुरावस्थेची दखल. इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन कधी घेणार नागरिकातून विचारणा. इचलकरंजी नगरपालिका असताना माजी नगरसेवक जहांगीर पट्टेकरी व जुलेखा पट्टेकरी यांनी भगतसिंग बागेमध्ये रेल्वे, झोपाळे, घसरगुंडी व बागेत फिरायला येणाऱ्या नागरिकांना जिम बसवले होते. पण गेले बरेच दिवस इचलकरंजी महानगरपालिकेची प्रशासनाचे भगतसिंग बागेकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मुलांच्यासाठी खेळणी व फिरायला येणाऱ्या नागरिकांची जिमची अनेक तोडमोड झाल्याने फिरायला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत आमदार राहुल आवडे यांनी सुद्धा या बागेमध्ये भेट देऊन बागेची खेळण्याची मोडतोड, जिमची मोडतोड, शौचालयाची अव्यवस्था याची पाहणी केली. यावेळी आमदार राहुल आवडे यांनी भगतसिंग बागेतील दुरावस्था दूर करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याचबरोबर अनेक मीडियांनी या बागेबाबत बातमी स्वरूपात आवाज उठवला. पण इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रशासन सुस्त असल्याने भगतसिंग बागेमध्ये येणाऱ्या नागरिकातून महानगरपालिका प्रशासनास कधी जाग येणार नागरिकातून विचारणा होत आहे. पण महिला अशाच येऊन करून जातात, काय लक्ष देत नाहीत. परत एकदा येऊन गेल्या त्याच्यावर परत आले नाहीत आमदार लोक. हे आपण वयस्कर लोकांनी तर जिम खेळायला जे आहे त्याचं सगळं दुर्दशा झालेलं आहे आणि कुणाचंही काय लक्ष अजिबात घेतलं नाही आहे. त्यासाठी भयंकर म्हणजे भयंकर अडचण आम्हाला झालेली आहे. बायका, लहान मुलं, मुली सगळे काही इथे येऊन सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत कंटिन्युटी व्यायाम करणारे लोक सगळे आहेत आणि त्यासाठी लवकरात लवकर रिपीट करून किंवा नवीन बदलून आम्हाला मिळावं. भगतसिंग उद्यान दोन ठिकाणी जिम जे आहे ते जिम सगळं खराब झालेलं आहे. येऊन बघून सुद्धा त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे. तर ताबडतोब आमचं सिनियर लोकांचं इच्छा आहे की लवकरात लवकर करून आमची सोय करावं, एवढंच आम्ही प्रामाणिक त्यांच्याकडनं मागणी करतो. लेट्रिनमध्ये पाणी नाही, बाथरूम हे सगळं खेळणे हे सगळं अजिबात काही नाही राहिले. अजिबात लाईट पाणीची सोय ओपन जिमची गैरव्यवस्था झाली आहे. ताबडतोब झाली पाहिजे, नवीन बदलून मिळावी आणि राहुल आवडेंनी इथं भाषण करून गेले, बघून गेले त्या कामाची पूर्तता झालेली नाही. आता बदल झाले तर 2 महिने येऊन गेलेले. ओपन जिम सगळं मोडलेलं आहे. संडास बाथरूमची अडचण झालेली आहे. सगळीकडे पाणी नाही, ही सगळी अडचण आहे. स्वच्छता नाही, या भागाची दूरदशा झालेली आहे. त्याच्यात लक्ष ताबडतोब आमदारांनी घालावं, खासदारांनी घालावं हेच आमची अपेक्षा आहे. ना पाणी प्यायला आहे.